नमस्कार सगळ्यांना नमस्कार. आता बराच टाईम झाला आहे बरं का. आता तुम्हाला तर माहिती आहे, मी तर काय भावांना बहिणींनो म्हणजे माझं काय म्हणजे व्हिडिओ टाकण्यावर काय म्हणजे एवढं लक्ष नसतं. तुम्ही पहिल्यापासून बघता दाजीचा व्हिडिओ की दाजी एवढं काय आवर्जून म्हणजे व्हिडिओ टाकत नाही आहे. पण आता जवळपास दाजी महिना 2 महिने झालं घरीच आहे ना. आता मस्त काम तुम्ही पहिल्यापासून बघताय, दाजी पहिल्यापासून काबाड कष्ट करीतच आलेला आहे, असा विषय आहे. पण चला जाऊ द्या, इकडंच बसलोय मी हो का. दळणं गिरणीवर आलेले इथं आणि बराच टाईम झाला आहे, त्याच्यामुळं काय मी दळली नाही दळणं. पण उद्याच्याला सकाळ सकाळ लवकर दळायची. आता काय होतं इकडं बसायचं कारण म्हणजे काय होतं इकडं दोन्ही मसनी टाकलेले आहेत तुम्हाला आता माहितीच आहेत, मिरची कांडप आणि गिरण. मग अचानक कधी गिरायक येईन कधी काय होईन त्याचं काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं मग दाजीला आपलं इकडंच बसून राहतो दाजी. आता लई दळणं उशिरा आली फार. तर म्हणलं आता काय होतं संध्याकाळचं तुम्हाला सांगतो, दिवसभर ऊन मरणाचं आणि संध्याकाळचं गार लागतं इले. आणि आता बघा इथं बसलोय मी, पण लय हवा हवा येते लय गार हवा. आता बाहेरच बसायचं होतं मला तिथं मस्तपैकी आपलं, पण आतमध्ये जरा इथं आडोसा वाटतो ना, इथं गार लागत नाही आतमध्ये, म्हणूनच मग इथंच बसलोय मी आपला निवांत. पण काय माहिती का भावानं बहिणीनो, आता अलीकडं दाजीने बी म्हणजे विचार घेतलाय की आपलं रोजची रोज आपलं एक दोन कवा पण आपलं व्हिडिओ टाकायचं. दाजीला बी आशा आहे की बाबा 2 पैसे कुठून येतेन, स्वतःची दाजीला बी इन्कम पाहिजे, जेणेकरून आपल्याला बी कोणाचं बोलणं म्हणजे कोणाच्या जेवाव बसून खाणं हे दाजीला बी काय आवडत नाही, खरं सांगायची परिस्थिती. त्याच्यामुळं दाजीचा स्वतःचा चॅनल आहे आणि इथून मला बरेच भाऊ बहीण सांगायचे इथून मागं की दाजी की बाबा तुम्ही बाहेर कामाला जाता आणि इकडं हिडूवर बी लक्ष द्या, इकडं बी तुम्हाला 2 पैसे मिळत्यान आणि तिकडून बी 2 पैसे मिळत्यान. म्हणजे काय होतं की बाबा आताच मी तुम्हाला म्हणलं की दुसऱ्यावरची जिंदगी म्हणजे सारखंच आपल्याला म्हणजे ऐकून घ्यावं लागतं, सारखं टोमणं की दुसऱ्याच्या जीवावर का खाणं पिणं ही ती, दुसऱ्याच्या जीवावर जगणं ही सारखं दाजीला म्हणजे ऐकून घ्यावं लागतं आणि मग ती काय आपल्याला सहन होत नाही. म्हणूनच मग आपलं कसं आहे, 2 पैशाचं काम आपलं 2 पैसे आपल्याला मिळते, ह्या हिशोबानेच मग दाजीने काय केलं, आपलं व्हिडिओ आपलं कसं का व्हायना भावानं बहिणं आपलं व्हिडिओ टाकत राहायचं. आता इथून बघता तो मागं बघितलं तुम्ही आपलं सगळं व्हिडिओ म्हणजे मसाल्याचं बिझनेसचं ह्याचं त्याचं आपलं रोजची रोज जे आपलं अपडेट आहे हीच आपलं व्हिडिओ. पण सध्याच्याला काय झालं हे मध्येच जरा दाजीच्या डोक्याला लई टेन्शन झालं भावानं बहिणी. आता मला माहीत होतं की असं होणारच आहे, दाजी घरी राहिलं म्हणजे दाजीला ही टोमणं ऐकून यावंच लागणार, इथं बसून खातोय अमकं होतंय तमकं होतंय ही दाजीला. आणि त्याच्यामुळंच मी म्हणजे इथं शक्यतो आपण काय होतं की घरी थांबत नाही, आपलं बाहेर कुठंतरी आपलं काम हुडकायचं दाजी प्रयत्न करतो, जेणेकरून बाबा आपलं बी स्वतःचं 2 पैसे जर बाहेर काबाड कष्ट केलं तर आपल्याला कोणाचं ऐकून घेण्याचं आवश्यकता नाही आणि गरज बी नाही ना, आपण ऐकून बी घेऊ शकत नाही. पण सध्याच्याला ती परिस्थिती दाजीची निर्माण झालेली आहे. पण मी आता दुपारी व्हिडिओ टाकला होता म्हणजे आता हो का, आपण काय कोणाच्या भरोश्यावर राहत नाही दाजी की मला कोणी 2 तुकडं करीन आणि खायला घालीन आणि दाजी म्हणजे आयतं खाईन. त्याच्यापेक्षा मीच स्वतः 2 दिवस झालं स्वयंपाक करतोय आणि खातोय. आता त्याच्यात काय होतं की पोरी स्वयंपाक पाणी सगळं करतात असं काय नाही, पण आता त्यांच्या मागं सकाळच्या पारी शाळा, सकाळ लवकर उठून त्यांचं ते आवडतात आणि शाळेत जातात. आणि मग आपण बी पोरींना म्हणू शकत नाही की बाबा मला 2 भाकरी टाका माझ्यासाठी, असं म्हणू शकत नाही. सकाळच्या बारी गाय गडबड राहते ना, म्हणूनच मग आता मी स्वयंपाक भरपूर करून ठेवला होता. का म्हणून ठेवला होता की आता म्हणजे मला म्हणजे
आता सगळ्या माझ्याच म्हणजे विरोधातच माझ्या बायकोबद्दलच कमेंट आहेत सगळ्या, मी सगळ्या वाचले बी, असं काही नाही. पण त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तो एवढा स्वयंपाक कशाला केला आहे, हां? तुझं पोट एवढुसं, तुला एवढुसं 2 चमचे कालवर लागणार, 1-1.5 चपात्या खाल्ले तर तुझं पोट बागत आहे, आणि मग एवढ्या चपात्या कशाला केल्यात, एवढं कालवण कशाला केलं आहे. कसं आहे भावानं बनणं माहिती आहे का, आपले पोरी शाळेत जातात, सकाळी लवकर शाळेत जातात, संध्याकाळी 4, मग आता बारकी येते 4 वाजता, आणि अपर्व आणि पिलू येते फार 5-6 वाजता, कधी 7 बी वाजतात. आणि मग येऊन कधी स्वयंपाक करणार ते? आता आपल्याच लेकराची आपण जर नाही काळजी घ्यायची, मग कुणी घ्यायची? आता आपण ही गोष्ट तर काय बायकोला सांगू शकत नाही. ती तिच्या मागं तिचं ब्लाऊज शिवणं ही ती दिवसभर कामं असतात, आणि तिचं तर म्हणजे दुखत बी असतंय. आणि मग आता ट्रीटमेंट 1-1.5 महिना, 2-3 महिने झालं ट्रीटमेंट बी चालू आहे. आणि मग आता तुमच्या माहिती काय सांगतो, मी काय बायकोला म्हणू शकत नाही तू स्वयंपाक करण, आमकं करण, तमकं करण. आणि त्याच्यात आता हे काय झालं की मी घरी, त्याच्यामुळं त्याचा राग जास्तच झाला आहे. आणि त्याच्यामुळं ती घरातलं काय तिने टाकून बी दिलं, काय स्वयंपाक पाणी हे ते करायचं. बरेच दिवस झालं तिने टाकूनच दिलंय घरातलं. पोरीने केलं तर करते, खाती, नाही तर तशीच उपाशी. मी बी विचार टाकून दिलाय भावानं बहिणीनं. जर आता काय होतं की बाबा लेकरं बाळ सकाळची बारी लवकर शाळेत जातात, मग बुवा एवढा तेवढा तर स्वयंपाक तर केलाच पाहिजे ना तिने बी घरात. आपला नवरा आहे, आपण आहेत. आता हो का, ती काय करते काय नाही ही काय मी सध्याच्याला दुर्लक्षच केलंय. आणि मी शक्यतो आता आहे ना, घरात जाणं बी तिकडे टाळलंच. दिवसभर तर आपण काय घरात फक्त आपलं स्वयंपाक पाणी त्याच्यासाठी मी करायला जातो, परत मी काय घरात जात नाही. आपला इकडं दिवसभर ही मसनी टाकल्या त्याच्यामुळं आपला दिवसभर इकडंच असतो मी. तर काय होतं की पोरी उशिरा येतात, मग ते आलं की भूक लागत असेल त्यांना, की शाळेत गेल्यावर संध्याकाळी आल्यावर भूक लागतेच ना. म्हणून बुवा पोरींना त्रास नाही व्हावा म्हणून मी जेवण जास्त करून बनवून ठेवीत असतो. तर आता दुसरी गोष्ट असं आहे की मला म्हणतात की सगळं बायकोच्या पैशाचंच आहे ही, म्हणजे घरात सामान आणलेलं ही ती मान्य करतोय, पण तिच्याच पैशाचं आहे सगळं. मग दाजी आत्तापर्यंत एवढं काबाड कष्ट केलं, कामाला जातो, पैसे देतो घरात. मग आता मी जर 1-2 महिने झालं घरी, मग काय बुवा मग काय मी कुठून आणायचं? जोपर्यंत कामाला जात होतो तोपर्यंत सगळा परपंच मी बी पैसे देत होतो ना. निम काय म्हणतात, निम ती घालीत असेल तरी दाजी निम घालतोयच ना. मग आता दाजीचं कुठं ठिकाळा बसा ना कामाचं म्हणून, मग बायकोचं बी काम आहे ना बाबा की बाबा आपला नवरा बा 2 पैसे आता सध्याच्याला जरा लिंक लागा ना कुठं कामाची. मग बघतोय मी बी काम, मला बी काय घरी बसूची वाटतंय का? नाही बसूची वाटत ना बिगर कामाचं. पण आता ही कामं कोणी बघायची? शिलाई आपलं गिरणीचं ही ती. आता मला बायको म्हणते या मसनी माझं मीच काम बघते, तुमचं तुम्ही बघा उद्योग. आता मी कसं सोडणार ही कामं? अहो 2 पैसे येतात, मग दळणं आल्यात, सकाळ आता दळणं दळली तर याचे 10-5 रुपये येतात. आता तुम्ही सांगा भावांनो, पण आता पोरींना दुपारी मी काय केलं, 2-3 दळणं काढून दिली की पोरी लगेच 4-5 वाजता लावलं, म्हणले ती पैसे घेऊन या दळणाचं. बरं आता मी काय म्हणतोय की पैसे दळणाचं आलं, मी काय मला काय व्यसन आहे का कुठलं? दारू पितोय का कुठं दुसरं काय व्यसन आहे की म्हणून आता त्याच्यात उधळायचे पैसे? नाही ना. आता मी ही जी काय पैसे येते ही पैसे मी घरात सामान आणणार ना. घरात काय साखर नसली, काय भाजी नसली, कुठं कालनाला नसलं, कुठं पोरींना कशाला पैसे लागले, मी यातूनच देणार ना पैसे. मी काय स्वतःला ठेवणार का पैसे? नाहीच ना. आता तुम्ही बघा आता पहिल्यापासून दाजी आता साधा सिंपल माणूस आहे. माझं काय राहणीमान असं काय बूट सूट असं काय इस्त्री कपडे कडक का कुठं गाडीसारखं हिंडणं आहे का कुठं काय आहे का काय आहे? बरं गावात बी मी दाजी असं म्हणजे काय कुठं जाऊन असा विनाकारण बसत नाही. आपलं काम असे काम नाही तर आपला दाजी दिवसभर घरीच असतोय. मग आता मला सांगा भावांनो बहिणींनो, ही जी इन्कम होती मी ही घरातच सामान आणणार आहे ना. मग ही काय पैसे मागायची गरज आहे का? मिरची कुठली पैसे मागायचे पोरींपाशी?
दळणं दळली पैसे मागायचे पोरींपाशी. बरं मला बी काय आहे का नाही, मला बी वाटतं की दोन पैसे माझे बी कष्टाचं मला पाहिजे. हं? आता मी ही घरी बसून जे काम करतोय म्हणजे कामच करतोय ना, विनाकारण नाही ना बसून दाजी निवळ असं टपोरेवानी आहे का नाही. कुठलं बाहेरचं काम नाही मी म्हणतो सध्याच्याला, निदान ही घरचं तर व्यवस्थित पार पाडतोय ना मी. दळणं झालं गिरण झालं हे तर चालवतोय ना दाजी. चालवत नाही का. मला आहे ना काय माहिती का भावा बहिणींना, मला काही शब्द काय बोलायचा नाही. पण काय होतं की बाबा तुम्ही आज मला लई वाईट वाटलं की तुम्ही मला असं पार म्हणजे, आता मला काय भावांना बहिणीनं माहिती का, सगळ्या बायकोच्याच बाजूने तुम्ही सगळीजण बायकोच्याच बाजूने बोललात. बोला नका, काहीच माझं काही तसं काहीच म्हणणं नाही भावांना बहिणीनं. पण जरा तुम्ही दाजीचं बी काय म्हणणं आहे काय नाही, दाजीचं काय चुकतंय का बायकोचं चुकतंय ही बघा ना तुम्ही नेमकं. दाजीचं चुकत असलं तर दाजीला दोन शब्द तुम्ही समजून सांगा, बायकोचं चुकत असलं तर बायकोला बी दोन शब्द तुम्ही समजून सांगा. डायरेक्ट बाबा मला जर अशा तुम्ही कमेंट केल्या तर मग जरा दाजीला जरा टेन्शनच आलं ना राव. अहो आपलंच काय आपण एवढं आता मागं राव भाऊन बघितलं तुम्ही, कामं नाही धंदा नाही काय नाही इथं म्हणून पुण्याला कामाला गेलो, महिनाभर कामाला राहिलो तिथं. का राहिलो हां, की बाबा आपल्या परपंचात आपला बी निमा हक्क आहे की आपण निम पैसे घालावात, आपला बी आधार बायकोला होईन. निमा ती खर्च उचलते म्हणलं तर आपण बी आपलं बी दोघांचा परपंच आहे म्हणल्यावर दोघांनी काबाड कष्ट केलं पाहिजे. म्हणूनच आपण पुण्याला गेलो ना इतक्या लांब, न विचार करता कसल्या गोष्टीचा. केला विचार दाजीने की बाबा आपण गेल्यानंतर बाबा आपलं घरचं परपंचासाठी दाजी गेलो ना. इतक्या दिवस बाबा मी म्हणतो 1.5-2 वर्ष दाजी हमालीचं काम केलं इकडं. कायसाठी केलं, आपलं घर बघून ती बघून पहिल्यापासून काबाड कष्टातच आहे दाजी, असं नाही काय. जाऊ दे आता काय भावानं बहिण, तुम्हाला लय मी म्हणतो जास्त बोललं की माझंच तोंड दिसतंय, दुसरं काय नाही. त्याच्यामुळं आपलं काय जास्त बोलायचं नाही. पण हो का, जे माझ्या मनातलं आहे ना हे तुम्हाला मी 2 शब्द माझं मन मोकळं केलं. तुम्हाला त्याच्यात काय बोलायचंय, दाजीचं चुकतंय का काय होतंय का काय ही मी तुम्हाला नाही बोलू शकत. खरं सांगायची परिस्थिती काय काय माहिती का. हा का आता मी लई टाइम झालाय भरपूर, अजून दाजी कावा दुपारी जेवलेलं, अजून माझ्या पोटात अन्न बी नाही खाल्लं, अजून जेवलं बी नाही. काय टेन्शन नाही, काय करणार आहे भावानं पण. जाऊ द्या, जास्त काय बोलण्यात अर्थ नाही, काय नाही. चला मग बाय बाय सगळ्यांना.